औषध काय? औषधं घ्यायची आहेत ना? हा घेतो, थोड्या वेळाने घेतो. काय झालं? कसला एवढा विचार करताय? सगळा गुंता झाला ग लक्ष्मी. खरंय हो, अगदी माझ्या मनातलं बोललात. एकीकडे संतोषचं प्रकरण, दुसरीकडे आनंदीचं. हे सगळं कधी संपणार हो? आपण निर्णय घेतल्यावर. म्हणजे लक्ष्मी, तुला तुला आठवतं का, मी ते शाळीग्राम विकून टाकायचं नाटक करत होतो तेव्हा बोलण्याच्या ओघात मी त्या दिवशी म्हटलं होतं की आपण जेव्हा आपलं लक्ष्मी निवास बांधू ना, 3 मजली लक्ष्मी निवास बांधू, तेव्हा प्रत्येकाला एक वेगळी खोली, प्रत्येकाला वेगळी बाथरूम देऊ, त्यांना प्रायव्हसी मिळेल. त्यामुळे आता मला वाटतंय प्रत्येकाला एक एक स्वतंत्र वेगळा मजलाच बांधून द्या. म्हणजे प्रत्येकाचं वेगळं स्वयंपाकघर? हो. अहो म्हणजे मग एकमेकांशी काही संबंधच उरणार नाही. नको संबंध. हा, अचानक हे सगळं काय आलंय तुमच्या मनात? का असं ठरवताय? अचानक नाही लक्ष्मी, मी जेव्हा विचार केला की याची सुरुवात का झाली, हे सगळं जे काही झालं ते का झालं, पैशांमुळे. म्हणजे आपण एकाच घरात राहिलो तर खर्च वाटले जातात, सोय आहे ना सगळ्यांची म्हणून. पण आता नकोच, हे सगळं थांबवूया. आता प्रत्येकाला वेगवेगळा स्वतंत्र मजला देऊ, म्हणजे नकोच संबंध, तोंडही पाहायला नको कोणी. अहो, तुम्ही खरंच असं करणार आहात? हो लक्ष्मी, हे बघ, आपण असं करूया, आपल्या जमिनीवर आपलं लक्ष्मी निवास, 3 मजली लक्ष्मी निवास बांधायला सुरुवात करूया. काय वाटतं तुला? पैसे लागतील ना? हो, मान्य आहे ना, लागतील ना पैसे. ठीक आहे ना, आहेत ना, माझ्या PF चे थोडेसे पैसे बाजूला काढून ठेवलेत ना, त्यांनी काम सुरू तर करू. पुढचे पैसे बघू ग, काहीतरी व्यवस्था होईल, पण काम सुरू करायचं बस. वरात काय रे बाळा? आजी, तुम्ही काय करताय? अरे काय आता झोपणार? तू आज इथेच झोपतोस का? आजी, एक विचारू? विचार ना बाळा. मी आईला पण खूप वेळा विचारलं, पण ती काहीच सांगत नाहीये, म्हणून मी तुम्हाला विचारायला आलो. विचार ना, काय विचारायचंय? माझे बाबा जेलमध्ये गेलेत का? वरद, अरे राजा, तुला कोणी सांगितलं रे हे? मला माहितीये, जेव्हा खरं खरं असतं तेव्हा कोणीच काय बोलत नाही. नाहीतर तुम्ही मला सांगितलं असतं की तसं काय नाहीये. हे बघ वरद, अरे तू सिनेमात किंवा टीव्हीवर जे बघतोस ना की कोणाला पोलीस पकडून घेऊन गेले की त्याला त्रास देतात, त्याचा छळ करतात, असं काहीच होत नाहीये रे तुझ्या वडिलांच्या बाबतीत. मग ते काय नुसतेच जेलमध्ये गेलेत का? त्यांनी काहीतरी केलंच असेल ना. आजोबा, माझे बाबा चोर आहेत का? बाबा घरी येईपर्यंत मी शाळेत जाणार नाही. अरे, वरद, शाळा बुडवून कसं चालेल बाळा? शाळेत तर जावं लागेल की नाही? पण मी शाळेत गेल्यावर माझे मित्र मला चिडवतील की माझे बाबा चोर आहेत म्हणून. मी नाही जाणार शाळेत. वरद, अरे असं नाही होणार. मला सांग, तुझ्या मित्रांना कसं कळेल हे? हो ना. जसं मला आता कळलं तसं सगळ्यांना थोड्या दिवसात कळेल. मग ते मला चिडवतील. त्यापेक्षा मी नाहीच जाणार शाळेत. वरात, अरे बाळा, ऐक तर. हॅरी, तुला कोणाचा तरी फोन येतोय. हॅरी,
काय रे हरीश, कधी देणार आहेस बाकीचे पैसे? किती वेळा सांगणार आहेस देतो देतो म्हणून? आता नाही दिलेस ना तर घरी येई ना तुझ्या. हॅलो, माझा आवाज येतोय ना? नाही नाही नाही, येत नाहीये असं नाटक करूच नकोस. आता घरी येऊन समजावेन तुला. हॅरी, हॅरी, हॅरी. हो हो हो, आलोय आलोय. किती किती जोरात ओरडतीयस तू, काय झालंय काय? हॅरी, तुझ्या मोबाईलवर एक कॉल आला होता. हा मग? तो माणूस उरलेले पैसे मागतोय. हे सगळं काय आहे? हॅरी, तुझ्याशी बोलतीये मी. हे सगळं काय आहे? तू तू नको रे टेन्शन घेऊस अजिबात. अगं ते मी 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 करतो सगळं सॉल्व. तू नको टेन्शन घेऊस. इनफ हॅरी, बस कर आता. काय चालवलंयस हे? माझ्या माहेरच्यांच्या विरोधात जाऊन तुझ्याशी पळून जाऊन लग्न यासाठी नव्हतं केलं मी. काय काय प्रॉमिसेस केले होतेस तू मला? हा, ते तू विसरलाच असशील. तू स्वतः विसरलास, मला सुद्धा विसरायला लावलीस. का माहिती? कारण तू ते प्रॉमिसेस कधीच पूर्ण करू शकणार नव्हतास. तुला माहितीये, ज्यावेळेस पण माझ्या घरचे मला सांगत होते सिंचन नको जाऊस तू परत त्या घरी, पण तरी सुद्धा मी परत आले. का माहितीये? कारण माझा तुझ्यावर विश्वास होता की तू सुधरशील. पण नाही आहे, तू कधीच नाही सुधरू शकत. आणि अगं तू हे काय बोलतेस? प्लीज असं नको ना बोलूस. मला समजून घे ना. हे बघ, मी खरंच सांगतो, मी प्रयत्न करतोय, मनापासून सांगतोय. किती दिवस सांग ना, किती दिवस हॅरी? किती दिवस तू अजून खोटं बोलशील? बस कर आता. कंटाळले मी तुझ्या खोटं बोलण्याला. एकतर या घराने माझं डोकं उठवलंय. पण लक्षात ठेवा, इथून पुढे मी जे बोलेन ना तेच तू करायचं. समजलं? हो समजलं. इथून पुढे तू म्हणशील तेच मी करेन. खरंच सांगतो. हात नको लावूस मला. हे सगळं वागणं बघायला परत नाही आले मी या घरी.